मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राजश्री विकास कदम हे सासरचं नाव, तर माहेरचं नाव याच वहिनींचं राजश्री तुळशीदास जाधव या कुटुंबाला आज भेटणार आहोत. मी सुद्धा इकडनं लक्ष्मी पाठवतो झी मराठीकडून लगेच तुम्हालाही बघा. आली सर. या उखाणा घ्या. करोनापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर, मास्क आणि 2 हाताचं अंतर ह्या 3 गोष्टी आहेत जरुरी. विकास माझे कारभारी. अरे वा वा वा, छान आहे ना. आणि विकास माझे कारभारी आणि ते आहेत लय भारी. विकासजी तुम्ही काय ठरवलंय? होम मिनिस्टर शो साठी राजश्रीचे जमले. सासर आणि माहेर सर्वांनी आशीर्वाद रूपी दिला तिला सौभाग्याचा आहे. अरे वा, जोरात आहे. बरं वहिनी, आता ओळख करून द्या. नमस्कार, मी राजश्री कदम. हे माझे मिस्टर विकास कदम. हे माझ्या सासूबाई ससुरेखा कदम. हे माझे सासरे जयसिंग कदम. आणि हे माझे दीर योगेश. आणि तिकडे माहेरी कोण कोण आहे? माहेरी माझा समोरच्या साईडला भाऊ बसलेला आहे चैतन्य जाधव. नमस्कार. नंतर वहिनी आहे सुप्रिया जाधव. नमस्कार. नंतर आई अन्नपूर्णा जाधव. आणि नंतर नमस्कार. वडील तुळशीदास जाधव. नमस्कार नमस्कार. आणि आता तुम्ही कुठे आहात वहिनी? मी पुण्यात आहे. पुण्यात कुठे? पुण्यामध्ये किवळे रावेत. आणि माहेरचे कुठे आहेत सगळे? बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ. अच्छा, परळी वैजनाथला आहे. बरं वहिनी, मला सांगा तुमचं बालपण कुठे गेलं? बालपण परळीतच गेलेलं. TPS कॉलनीमध्ये 12वी पर्यंत शाळा आहे ना, ती न्यू हायस्कूल कॉलनीतच होती. अगदी हाकेत म्हणजे घराच्या बाहेर पडले की शाळा दिसायची. असं 12वी पर्यंत तिथेच होतो. नंतर 12वीच्या नंतर BSc MSc अंबाजोगाई. कुटुंब किती जणांचं होतं? 15 जणांचं कुटुंब होतं. म्हणजे पप्पाचे भाऊ बहिणी, ते परिवार, काका काकू, आमचे सगळे आत्या वगैरे सगळे एकत्र होतो आम्ही. आणि आम्ही 5 भावंड, 4 बहिणी आणि 1 भाऊ. मी सर्वात लहान. बरं, कुठे कुठे असतात ते? मोठी बहीण परळीतच असते तिथेच. आणि त्याच्यानंतर भाऊ आहे, तो पण परळीतच. त्याच्यानंतर 2 नंबरची बहीण भाग्यश्री, ती मुंबईला असते. आणि 3 नंबरची बहीण इथे पुण्यातच आहे, पण ते मिलिटरी क्वार्टर्समध्ये, म्हणजे मिलिटरीमध्ये आहेत भाऊ, त्यामुळे तिथेच त्यांना म्हणजे रिस्ट्रिक्शन आहेत, बाहेर येत नाही तिथून. हो, नाही नाही, बरोबर आहे. पण इथे भाऊ आता तिकडे बसलेला आहे. हा भाऊ तुमच्यापेक्षा मोठा की लहान? मोठा आहे. मी सर्वात लहान. म्हणजे खूप लाड झाले असणार दादा, हो ना? काय दादा, काय सांगणार? बहिणीच्या आठवणी कुठल्या अशा वेळेला आठवतात? थोडीशी खोडकर आहे, हट्टी आहे. म्हणजे जे पाहिजे ते, म्हणजे तिला ज्या क्वालिटीचं पाहिजे त्याच क्वालिटीचं भेटलं पाहिजे तरच एक्सेप्ट करते, नाही तर करत नाही. म्हणजे पहिलेपासून चूजी आहे. हो. ते सर खायचं तर तुपाशी नाही तर उपाशी, असं आहे जरा. खायचं तर तुपाशी की उपाशी हे कळलं, माझ्या लक्षात आलंय आता सगळं. पण मला दादाला तेच विचारायचंय, पण लहानपणी प्रत्येक गोष्ट ज्या क्वालिटीची पाहिजे त्या क्वालिटीची मिळाली नाही तर ताई काय आदळापट करायची का हो? नाही सर, तसं काय नाही. एकत्र फॅमिली असल्यामुळं थोडंसं कॉम्प्रोमाइज करणं हे लहानपणापासूनच आम्हाला म्हणजे वळणी पडले. पण तुमच्यात कधी वाद व्हायचा लहानपणी? हा, नेहमीच. 5 बहीण म्हणल्यावर नेहमीच वाद. लहानपणी कुठले विषय असायचा तुमचा दादा आणि बहिणीचा? जेवण्यावरनच बस, बाकी काय नाही. जेवायला त्याला व्यवस्थित लागायचं सगळं. गरम भाजी पोळी गरम सगळं व्यवस्थित लागायचं त्याला. त्याच्यावरूनच जास्त वाद व्हायचे आमचे. मग अशी ताई लग्न करून जेव्हा पुण्याला जाणार असं ठरलं तेव्हा काय झालं होतं? शब्द फुटत नाहीत सर. तो लग्नाचा दिवस आणि पाठवणीचा दिवस आठवतोय का ताईचा? हो सर, आठवतो. आठवतो. किती त्रास झाला होता, किती वाईट वाटलं होतं? आत्ताही डोळ्यात पाणी आलंय दादाच्या. काय भावा बहिणीचं प्रेम असतं, बघितलं ना? हे प्रेम डोळ्यातून व्यक्त होतं. बहीण लांब आहे पण मनाने किती एकत्र आहेत सगळे. दोघांचा एकमेकांच्या बद्दल असणारा जिव्हाळा, ओलावा, प्रेमाचा ओलावा किती दिसतोय बघा. इकडे दादाच्या डोळ्यात पाणी आलंय आणि शेकडो मैल लांब असलेल्या ताईच्या डोळ्यात सुद्धा तिकडे पाणी आलंय. कोण म्हणेल इतक्या लांब आहेत दोघे? ताई, कसा आहे हो दादाचा स्वभाव तुमच्या? एका वाक्यात सांगायचं झालं तर तो नारळासारखा आहे. बाहेरून दिसतो कडक पण मनातून खूप मऊ आहे. ते आता आमच्या लक्षात आलंच. मया त्याच्यामध्ये खूप आहे पण त्याला दाखवत नाही तो. पण आज एकदम डोळे पाणावले त्यांचे. सगळं तुमचं माहेर अख्खं आता इमोशनल झालेलं आहे. वहिनींना विचारतो. वहिनी, म्हणजे आता ताईने सांगितलं दादाचा स्वभाव जो आहे तो नारळासारखा आहे.
वरून कडक वाटतो पण आतून एकदम मायाळू आहे. खरंय का हो वहिनी? अगदी बरोबर आहे. बाहेरून एकदम कडक आहेत पण आतून खूप प्रेमळ मायाळू आहेत आणि स्ट्रिक्ट पण तेवढेच आहेत. म्हणून होकार दिला का तेव्हा? तुमचं माहेर कुठलं वहिनी? माझं माहेर टेंभुर्णी, सोलापूर जिल्हा. तुमच्या नणंदबाईंबद्दल काय सांगणार? ननंदबाई आमच्या खूप प्रेमळ आहेत, मायाळू स्वभावाच्या आहेत आणि आमच्या दोघींमध्ये बॉन्डिंग एकदम फ्रेंडशिप मैत्रिणींसारखी आहे. म्हणजे आम्ही ननंद भाऊजे असं नातं आमच्यामध्ये नाहीच आहे. पण इतक्या लांब राहता, बोलणं होतं रोज? रोज नाही पण 2 दिवसांनी 3 दिवसांनी असं संपर्कात असतोच आम्ही. म्हणजे एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर सासूबाईंना आधी सांगाल की नणंदबाईंना सांगाल? ननंदबाईला सांगेन. बरं, आई बाबांना विचारतो, तुमची मुलगी आता पुण्यामध्ये आहे का? लहानपणापासूनच्या असंख्य आठवणी असतात. आई बाबा तुम्ही सगळ्यांवरती समान प्रेम केलेलं आहे, तेव्हा काय सांगणार आई बाबा? मला 4 मुली आहेत, त्यांना सर्वांना समान असं आम्ही हे करत होतो आणि सुनाला सुद्धा आम्ही समान हे करत होतो. मुलगीच मानतो आम्ही, असं सून मानत नाही. सगळ्यांचे सारखे लाड, मुलगा म्हणून मुलाचा नाही, मुलगी म्हणून मुलीचा नाही, सगळ्यात लाड सर्वांचे. म्हणजे जसं समान लाड होता तसाच कधी जर राग आला तर मार पण समान असायचा? नाही, एकालाच फक्त भेटायचा. कोणाला? कुणाला नाही. बिचारा मीच. एक बिचारा मीच. सगळ्या बहिणींचा सगळा जो काय ओरडा होता तो दादानी घाललेला आहे. दादामध्ये मयाच तेवढी आहे ना. एकत्र कुटुंब असल्यामुळे म्हणजे मला एवढं असं मोकळीक जास्त नव्हती. मोठ्या घरात मोठा असल्यामुळं सगळ्यांचे आई वडील सगळ्यांच्या मर्यादा सांभाळून यांची सगळ्यांची लाड करायचे. मुलाचे करायचे, मुलींचे करायचे आणि त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना पूर्णपणे शिकवलं मी. चौघांना मी 5 म्हणजे मुलासहित. मोठी सुद्धा आता नर्स म्हणून इथेच आहे सर्व्हिसला. 2 नंबर D.Ed झालेली, 3 नंबर D.Pharmacy झाली आणि 4 नंबर MSc झाली. एकत्र कुटुंबात असल्यामुळे मुलांना प्रेम सुद्धा खूप मिळालं आणि सगळी शिस्तही लागली. कारण बरोबर आहे, आई बाबा इतर सगळे मोठे घरातले या सगळ्यांचं अगदी बारीक लक्ष तुमच्या कुटुंबावर होतं. दादा, कधी लहान असताना ताईचा अभ्यास घेतलाय का हो तुम्ही? MSc ला असताना घेतलाय, लहान असताना तर नाही. हो का? हो. दादा, आपण काय करता? मी टेक्निशियन आहे. बरं 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 बरं. एक छोटंसं आव्हान देतो तुम्हाला. तुम्ही जर बरोबर उत्तर दिलं तर आज ताईला झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. दादा, न थांबता सांगा 5 उपवासाचे पदार्थ सांगा. बटाट्याचा चिवडा, भगर, आमटी, चिप्स आणि साबुदाणा. चला, अभिनंदन. 5ही पदार्थ सांगितले आणि ताई, दादानी आता परळीमधून झी मराठीकडून तुम्हाला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. तुमचं अभिनंदन. आपण बघितलं मगाशी जाधव कुटुंबाला आपण बोलतं केलं आणि आता कदम कुटुंब काय म्हणतंय ते ऐकणार आहोत. पण त्याआधी विकासजी, मला सांगा, तुमचं सगळं बालपण पुण्यातच गेलं का? नाही, माझं बालपण थोडं उस्मानाबादमध्ये गेलं आणि काही सोलापूरमध्ये. आई बाबा काय करायचे? वडील बँकेत होते, हेड कॅशियर स्टेट बँकेत. बरं. त्यामुळे त्यांची ट्रान्सफर व्हायची, त्यामुळे मग त्यांची बदली सोलापूरला झाल्यामुळे मग आम्ही परत सोलापूरमध्ये शिफ्ट झालो. मग 5वी नंतरचं सगळं शिक्षण सोलापूरच होतं, ग्रॅज्युएशन करून. आणि पुण्यात कधी आले? पुण्यात ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2013-14. कसं गेलं बालपण? बालपण खूप छान होतं, छान गेलं. का हो? म्हणजे आता बरं नाही का लग्नानंतर? नाही, लग्नानंतर देखील छानच आहे. पण लग्नानंतर काय बदल होतात का? काय होतात बदल? लग्नानंतरच विचारल्यावर एकदम गप्पच झालात तुम्ही. नाही, तसं नाही, छान आहे. म्हणजे पण काय अशी बंधनं वगैरे येतात का हो? म्हणजे कुठलीही गोष्ट करताना जरा घरचं दडपण येतं का? थोडं येतं, थोडं बंधन असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या बायकोला न सांगता एखादा चित्रपट बघायची इच्छा झाली तर आता लग्नापूर्वी बिनधास्त जाऊ शकत होता, आता जाऊ शकता का? नाही, तसं काही नाहीये. म्हणजे तशा प्रकारचं नाहीये. चित्रपटाला आम्हाला दोघांना सोबत जायला आवडतं. पण समजा मित्रांबरोबर ट्रिपला जायचं आहे आणि बायकोला न सांगता गेलो तर काय होईल? काय हळूच त्यांनी बघितलं का? सगळ्यांनी बघितलं, त्याने हळूच बघितलं आपल्या गृहलक्ष्मीकडे. काय होईल?
त्या बघण्यामध्ये त्यांनी असं उत्तर दिलं होतं, दुर्गेचा अवतार बघायला मिळेल तुम्हाला. बरोबर. पण वहिनी कधी रागवत नसतील ना? तशा रागवतात, म्हणजे असं तुम्ही म्हटल्याप्रमाणे ट्रिपला चाललं की ते म्हणतात की तुम्ही एकटेच काय एन्जॉय करता, आम्हाला पण यायचं. बरोबर आहे ना, काय चुकतं त्यांचं? बरोबर आहे ना, मग सोबत पण घेऊन गेलेलं ते बऱ्याच होय वेळा. ना? म्हणजे इनफॅक्ट लग्नानंतर अशी सिंगल ट्रिप माझी झालीच नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाली. काय सांगणार या माऊलीच्या तुमच्या आयुष्यात येण्याने काय फरक पडला, काय बदल झाला? खूप चांगले पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत. म्हणजे करिअरमध्ये मला ग्रोथ मिळाली. जेव्हा मूल झालं तेव्हा मग परत आर्थिक प्रगती झाली. आज त्या दोघांच्या ह्याच्यामुळे आईवडिलांच्या कृपेमुळे पुण्यात घर झालंय. काय वहिनी बघितलं का केवढं क्रेडिट देत आहेत तुम्हाला? हो सर, आहे तरी रागवता त्यांच्यावर? नाही रागवत सर, फक्त माझं एकच म्हणणं असतं की मुलासोबत थोडंसं खेळा. ते खेळतात पण माझंच मन भरत नाही म्हणल्यासारखं आहे त्यांनी खेळलेलं. सासू सासऱ्यांना विचारतो आता. सांगा सासूबाई, सुनेबद्दल सांगा. हा, चांगलं आहे, असं खूप स्वभाव चांगला आहे, मिळून मिसळून राहते सगळ्यात. हो का? हा, सगळं व्यवस्थित करते सगळ्यांचं. आणि सासरे बुवांचं काय म्हणणं आहे? छान आहे, सून खूपच छान आहे, प्रेमळ आहे स्वभावाने. आणि सर्वांना आता ते भाऊ म्हणल्याप्रमाणे सर्वांना गरम गरम जेवण देते आता. वहिनी स्वभाव कसा आहे हो मिस्टरांचा? त्यांचा स्वभाव कडक आहे थोडासा, म्हणजे काही ठिकाणी कडकपणा दाखवतात, म्हणजे ऍडजस्ट करून घेतात मला. मी रागात आले तर ते शांत होतात आणि त्यांनी रागात आले तर मी शांत होतात. असं एकमेकांना ऍडजस्ट करून घेतो आम्ही, त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. जावई बाबू परळीला किती वेळा जायला मिळालं? परळीला खूप वेळा गेलेलो आहे. तसं मूल व्हायच्या आधी पण गेलेलो आहे. मूल झालं जेव्हा तेव्हा ही तिकडेच होती, परळीलाच होती. तेव्हा तिथं 15 दिवस वगैरे राहिलेलो आहे. पण कसे आहेत तिकडे सगळे? तिकडची तुमची सासरची मंडळी कशी आहे तो विकासची? खूप छान आहेत, खूप छान आहेत. सासरे पण आहे, सासू प्रेमळ आहे, मेवणे पण लाड करतात. सगळं छान आहे, खूप छान आहे. आणि वहिनी तुमच्या सासू सासऱ्याबद्दल, तुमच्या सासरबद्दल सांगा. माझं सासर खूप छान आहे सर, म्हणजे ऍडजस्ट करून घेणं एकमेकांना. सासू सासरे आहेत पण आई वडिलांसारखंच वागवतात. म्हणजे कुठं चुकलं, जिथं चुकलं तिथं सांगतात की इथं चुकले, आणि जिथं लाड करायचा तिथं सुद्धा लाड करतात. 5 वर्षात कुठे कुठे फिरायला नेलं? मालवणची ट्रिप झाली सर. आम्ही बीच साईडलाच फिरायला गेलेलो आहे जास्त. चिवला बीचला एक, परत इथं लोणावळा, खंडाळा. लग्न झालं सर लोणावळ्याला गेलेलो आम्ही. विकासची अजून काय करण्याची इच्छा आहे भविष्यात तुम्हाला? काय स्वप्न आहे तुमचं? स्वप्न म्हणजे थोडंसं लवकर रिटायर व्हायचं आहे. लवकर, हा? हो, म्हणजे जे काही गोल्स आहेत ते लवकर अचीव करून थोडीशी लवकर रिटायरमेंट घ्यायची. आणि रिटायर झाल्यावर काय करणार तुम्ही? काय ठरवलंय? आराम करायचा फक्त. आराम करायला खूप आवडतं सर. पण एक आहे, बरोबर म्हणतायत ते, की आता भरपूर मेहनत करायची आहे. बरं. आणि जी जी स्वप्न बघितली आहेत ती पूर्ण झाल्यानंतर आरामात त्या त्या क्षणाचा आनंद लुटायचा आहे. तुमच्या या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण हो ही आमची प्रार्थना. वहिनी, तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला? सर ज्यावेळेस माझा मुलगा झालेला ना, त्यावेळेस त्याची जी पहिली स्माईल होती, मी बेडवरच होते पण त्याला मला दाखवण्यासाठी माझ्या सासूबाई घेऊन आल्या होत्या. त्यावेळेस त्याची जी स्माईल होती तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे सर. काय नाव त्याचं? विरांश. अरे वा. विकासजी, तुमच्यासाठी आनंदाचा क्षण कुठला? जवळपास सेमच आहे. जेव्हा मी पहिल्यांदा मुलाला हातात घेतलं माझ्या, तो सर्वात आनंदाचा क्षण. बरं वहिनी, आज इतक्या छान गप्पा सुरू आहेत, कार्यक्रम सुरू आहे. आज मिस कुणाला करताय? आज मी खरं तर ताईला करते, कारण ताई पण येणार होती पण ती सध्या तिचं म्हणजे पुण्यात आली होती. तिचं मागच्या वर्षी कॅन्सरचं ऑपरेशन झालं. बरं. आणि आता थोडंसं तिनं वीक आहे, त्यामुळे ती आत्ता बसू शकली नाही तिथं. तिची जास्त आठवण येते. विकासजी, तुम्ही कोणाला मिस करताय? माझ्या भावाला मिस करतो, मोठा भाऊ जो सोलापुरात असतो. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर आई वडिलांची आणि तशी सर्वांचीच. कारण कधी कधी कसं होतं की थोडंसं रागाच्या भरात थोडंसं रागवलं जातं, ओरडलं जातं, तर त्यासाठी त्यांची क्षमा मागेल. आणि वहिनी तुम्ही? मी सर्वांचीच मागेल, कारण चूक ही होतेच प्रत्येकाकडून, कारण आपण एक माणूस आहोत.
तर चूक ही होणारच. त्यामुळं काही चुकांनी कुणाचं मन दुखतंय, ते मन दुखलं असेल कुणाचं तर त्यांच्यासाठी सगळ्यांना सॉरी म्हणते. माहेरच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला खूप आठवतात जेव्हा एकट्या बसलेल्या असतात तेव्हा? आईच्या हातचं जेवण. आईच्या हातचं जेवण काय स्पेशल असतं आईच्या हातात? सगळ्याच गोष्टी स्पेशल आहेत, पण खिचडी खूप आवडती तिच्या हातची. काळजी करू नका, आता आम्ही तिकडनं ना डबे पाठवायची व्यवस्था करतो. तिचं नाव अन्नपूर्णा आहे आणि ती नावाप्रमाणेच आहे, अन्नपूर्णाच आहे. अरे वा. बरं वहिनी, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? जिथली वस्तू तिथं ठेवणार, तिथे व्यवस्थित. बघा वहिनी, तुम्ही सांगताय, खरंच तसं करणार आहात? हो करणार. विकासजी, तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडासा रागावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार. आणि तसं केलं तर घरामध्ये थोडासा राग कमी होईल आणि आनंद जास्त होईल. नक्कीच. तेव्हा रागामुळे घरातला आनंद आणि सुख कमी होतं असं म्हणतात. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक राग टाळा आणि घरातलं आनंदाचं आणि सुखाचं प्रमाण वाढवा. आणि त्याचबरोबर आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. काही फोटो दिसणार आहेत स्क्रीनवरती आणि ते स्क्रीनवरती दिसलेले फोटो, ते ठिकाण, ती व्यक्ती जर तुम्ही ओळखली तर आज आमच्या या माऊलीला, आमच्या वहिनीला तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया हा पहिला फोटो. लालबागची भाजी. लाल माठ. अभिनंदन, बरोबर ओळखलं, अभिनंदन. आता दुसरं चित्र बघूया. पंढरपूर, विठ्ठलाचं मंदिर. पांडुरंग, विठोबा माऊलीचं मंदिर. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अभिनंदन, तुम्ही हे ठिकाण ओळखलं, हे पुण्यस्थळ ओळखलं. आमच्या वहिनींना तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन. आता एक छोटंसं आव्हान आहे. परळीमध्ये दादा तुमच्यासाठी आव्हान आहे. तर इकडे सासरी विकासजी, तुम्ही या खेळामध्ये सहभागी होणार आहात. खेळ सोपा आहे. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या. एका वेळेला 1 वस्तू आणायची आणि पुढे ठेवायची. तुमच्या दोघांपैकी सगळ्यात आधी खेळ पूर्ण करून जो जागेवर बसणार, आज आपल्या या वहिनींना पैठणी मिळवून देण्याचा मान ते कुटुंब पटकावणार. आता पैठणी कदम कुटुंब मिळवून देणार की जाधव कुटुंब मिळवून देणार ते आम्ही बघणार आहोत. वेळ 30 सेकंदाची आणि अक्षर आहे त. 20 सेकंद झाली. बघूया जरा, जावई आधी आलेत म्हणून कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या सांगा. तांदूळ, 1, ताटली, 2, तेल, 3, तवा, 4. तांब्या. अभिनंदन, अभिनंदन. दादा थोडा स्पीड कमी पडला. तुम्ही पण छान प्रयत्न केलेला बहिणीला पैठणी मिळवून देण्यासाठी. तेव्हा वहिनी, अभिनंदन. तुम्हाला विकासजींनी आज पैठणी पटकावून दिलेली आहे. वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. आजचा भाग संपत असताना सांगताना मलाही आनंद होतोय की इतके दिवस आपण घरात बसून ऑनलाईन पद्धतीने चित्रीकरण केलं आणि आता वटपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना वटपौर्णिमेच्या त्या दिवसापासून पुन्हा एकदा होम मिनिस्टरचा हा कॅमेरा जिथे जिथे कोरोनाचं संकट कमी झालेलं आहे त्या त्या परिसरात येण्यासाठी सज्ज झालेला आहे. तेव्हा येत आहोत लवकरच तुमच्या घरी. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.